चला प्रसाद. प्रेक्षक आपणा सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. बुलढाणा ॲग्रो असोसिएशन त्याचबरोबर बुलढाणा ॲग्रो डीलर्स अँड डिस्ट्रीब्युटर बुलढाणा यांच्या माध्यमातून बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीग 2026चा हा थरार आपल्या कृषी क्षेत्रातील 3 महत्त्वाचे स्तंभ कृषी विक्रेते, कंपनी मालक, कंपनी प्रतिनिधींना या संपूर्ण राज्यभरातून एकत्रित करणार ही स्पर्धा यावेळेला समोर खेळलाय. फटका फिल्डर आहे तिकडे सॅम समाधान पाटील. जर यारा यवतमाळ संघाच्या फलंदाजाने 3 बॉल 3 षटकार लगावले तर नांदेड वॉरियरचे कॅप्टन प्रदीप ढगे यांच्याकडून 2100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे प्रत्येक 3 षटकारांसाठी. खराब बॉल आहे, फुल टॉस लेंथ, खराब चेंडू, दिशाहीन बॉल आणि बॉल जसा आला तसाच भिरकावून दिलाय स्क्वेअर लेग लाईनच्या पलीकडे. एक टप्पा इनटू द रोप, चौकार. भरत कळम आणि जर पाहिलं तर बॉलिंगसाठी भरत कळम पाहायला मिळतात बनाना ब्लास्ट जळगाव खानदेश संघाकडून. दुसऱ्या बाजूला जगदीश जाधव, निश्वर चव्हाण ही जोडी समोर खेळण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट, जमीन लगत फटका खेळून काढलाय त्यामुळे या बॉलवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न तिकडे मिसफिल्ड झाली. जशी मिसफिल्ड झाली तिथे दुसरी धाव कंप्लीट होते. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती 9 धावा 9. तर पहिल्या ओव्हरची समाप्ती होते आहे आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 9 धावा यारा यवतमाळ. खरं तर भरत कळम जळगाव परिसरातला हा ॲग्रो क्षेत्रातील एक अनुभवी आणि त्याचबरोबर अनुभवी गोलंदाज आहेत आणि त्यांचाच पहिलाच ओव्हर समाप्त होते. 9 धावा त्यांनी खर्च केल्या. बघूयात कोण असतील. नितीन कुलकर्णी एक्सपिरियन्स अनुभव असलेला गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जगदीश जाधव, ईश्वर चव्हाण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल उडवलाय, आडव्या बॅटने खेचलाय बॉल. बॉल जातोय डीप कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती नितीन कुलकर्णीवरती होतोय प्रहार. बॉल जातोय एक टप्पा सीमारेखा पार, आलाय चौकार. तर गोरीला सुद्धा इथे गोरीलाचं आगमन झालंय. वाह, काय चेंडू टाकलाय ब्लॉक होल मध्ये. अगदी बॉटमला बॉल जाऊन आदळतोय. आणि खरं तर प्रेक्षक एका बाजूला बनाना ब्लास्टर जळगाव खानदेशचा संघ, त्यांच्या विरोधामध्ये यारा यवतमाळ. दोन्ही समान ताकदीचे संघ आहेत मैदानाच्या आतमध्ये. अगोडब्याचा बॉल बॉल खरं तर फटका फसला होता इकडे, परंतु फिल्डर थोडेसे दूरच होते त्यामुळे या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव सोडली जाईल. मात्र या बॉलला टाइम केलं
कोणताही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु एकच मात्र धाव सोडली जाईल. फटका बसलाय, बॉल हवेत आहे. कॅप्टन स्वतः जाकीर शेख बॉलच्या खाली, नाही करणार चुकी आणि विकेटचं पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय जगदीश जाधवच्या रूपामध्ये. याला यवतमाळ संघाला मोठा सलामीचा बॅटर बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. पहिला विकेट आणि मोठी विकेट आली आहे. खरं तर जगदीश जाधव बाद झालेत सलामीचे बॅटर. आता राजू कळंबे आल्यात. राजू कळंबे जर पाहिला तर टीम यारा यवतमाळ संघाचा जर कणा आहे. मिडल ऑर्डरमध्ये भरभक्कम धावा करण्यासाठी जाणले जातात राजू कळम, आणि आज बॅटिंगसाठी पाहायला मिळतील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. आल्या आल्या पहिलाच बॉल जर पाहिला तर इथे मात्र डॉट बॉल असणार आहे. डॉट बॉल टाकला गेलाय. नितीन कुलकर्णी, अनुभवी, एक्सपिरियन्स, विविधतेने भरलेला हा गोलंदाज जळगाव परिसरातला. पुन्हा एक वेळ समोर टाकलेला बॉल होता. हलक्या हाताने बॉलला मात्र दिशा दिली आहे. सरळ चंद्रकांत मोरे यांच्या हातामध्ये बॉल. त्यामुळे या बॉलवरती मात्र जर पाहिलं तर एक धाव जोडली जाईल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 15 धावा, 1 गडी बाद. टीम यारा यवतमाळ 15 धावा धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पॉवर प्ले समाप्त होतो आहे एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. भरत आल्यात आता बॅटिंगसाठी. भरत कळम पाहायला मिळतील आपल्याला. पहिला ओव्हर ज्यांनी टाकला, आता दुसऱ्या ओव्हरचा स्पेल कंप्लीट करण्यासाठी आल्यात पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर. यावेळेला बॉल हवेत आहे. विकेट येऊ शकते का, परंतु प्रॉपर टायमिंग आणि बॉल मैदानाच्या बाहेर. राजू कळंबेचा हा प्रहार, बॉल आउट ऑफ दी पार्क. आलाय षटकार.
पुन्हा एक वेळ फिल्डर आहे इथे मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच होऊ शकला असता परंतु मात्र इकडे कॅच ड्रॉप होतोय. सीताराम हावळे तिथे होते आणि त्यांच्या हातून कॅच इकडे ड्रॉप होतोय. पुन्हा एक वेळ ऑन साईडला खेचलाय. अगदी सहजतेने या बॉलला परत करतील. चांगली फेकी. या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव जोडण्याचा प्रयत्न. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या ओव्हरचा. धावसंख्या 33 धावा. एक मात्र गडी बाद. टीम यारा यवतमाळचा संघ. हो यावेळेला क्लीन बोल्ड यॉर्कर पेश केला आणि मैदानाच्या आतमध्ये क्लीन बोल्ड केला आहे. अप्रतिम बॉल आणि आतापर्यंत या स्पर्धेतला सर्वाधिक टॉप नॉक असलेला हा गोलंदाजी ट्रॅकवरती यॉर्कर पेश केला. उत्तर नव्हतं आणि जसा बॉल अगदी बॅटच्या खाली टाकला गेला यष्टांचा वेध घेतलाय आणि भरत कदमच्या खात्यामध्ये विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. काय बॉल होता. आयडियल डिलिव्हरी या संपूर्ण स्पर्धेतली. खरं तर या बॉलला उत्तर नसतं भल्या फलंदाजांकडे आणि याच वेळेला जर पाहिलं तर निश्वर चव्हाण यांच्याकडे सुद्धा उत्तर नव्हतं या बॉलवरती आणि विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. थँक्यू गोरिला. थँक्यू. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या धाव फलकावरती 33 धावा. एंड चेंज इथे होतोय आणि जसा एंड चेंज झाला आपल्याला बॉलिंगसाठी पाहायला मिळतील. नितीन कुलकर्णी पहिल्या ओव्हरमध्ये मात्र 6 धावा खर्च करत एक विकेट आपला नावी केला. भरत कदम जर पाहिलं तर नक्कीच 2 ओव्हरचा स्पेल 27 धावा धाव फलकावरती त्यांनी खर्च केले आणि एक विकेट सुद्धा आपल्या नावी केलाय. शेवटच्या बॉलवरती अगदी आयडियल डिलिव्हरी टाकली. 3 ओव्हर समाप्तीनंतर 33 धावा 33. 2 गडी बाद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर एका बाजूला आहे टीम बनाना ब्लास्टर जळगावचा संघ. जर त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं तर यारा यवतमाळचा संघ. दोन्ही संघ समान ताकदीचे. एका बाजूला भरणा असलेल्या गोलंदाजीमध्ये बनाना ब्लास्टरचा संघ तर दुसऱ्या बाजूला बॅटिंगमध्ये डेप्थ असलेला टीम यारा यवतमाळ. त्यामुळे जर पहिल्यांदा या मॅच मध्ये दुसऱ्या डावात तेवढीच मजा येईल जेवढी पहिल्या डावात येते. नितीन कुलकर्णी तयार बॉलिंगसाठी. या 4थ्या ओव्हरला होते सुरुवात. पहिलाच बॉल परंतु मात्र वाईडने सुरुवात होत असताना एक्स्ट्रा धावेने सुरुवात केली गेली आहे या 4थ्या ओव्हरची. नितीन कुलकर्णी के बॉलिंगसाठी आणि स्ट्रायकिंग एंडला आहे राजू. एकच खूप दूर ठेवलाय हा बॉल. त्यामुळे आणखीन एक वाईट टाकला गेलाय. आणखीन एक एक्स्ट्रा जोडली जाईल धाव फलकावरती. आणि प्रेक्षक ज्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं 32 संघांचा समावेश आहे या संपूर्ण राज्यभरातून. त्यामुळे प्रत्येक संघ एक नव्या उमेदीने येत असतो आणि फुलटॉस बॉल ताकदीने उडवलाय
आणि बॉल मैदानाच्या बाहेर जोडून दिलाय. हा धमाका धडाका षटकार. डीजे फलकावरती खूप दूर ठेवलाय, खूप दूर ठेवला हा बॉल. आणखीन एक वाईट बॉल. थोडीशी दिशा भटकले यावेळेला नितीन कुलकर्णी. थोडासा दूर ठेवण्याचा वारंवार प्रयत्न होतोय आणि प्रेशरही असतं बघा. एखादा जर विस्फोटक बॅटर समोर असेल ना तर नक्कीच थोडासा प्रेशर बनतो आणि तो प्रेशर बनलाय आता गोलंदाजांवरती. प्रेशर हटवण्याचा काम करतील का विकेट घेऊन, कारण दुसऱ्या बाजूला एक पाठीचा कणा संघाचा एक कणा म्हणून काम करतात मिडल ऑर्डरमध्ये राजू. आणि तीच बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पुरेपूर होत असताना आतापर्यंत 3 षटकार लगावलेत राजूने या मॅच मध्ये. ड्राईव्ह चांगला केलाय. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षक इथे भरतचं पाहायला मिळते. तेवढी चांगली फेकी मैदानाच्या आतमध्ये रॉकेट आर्म थ्रो आणि एक मात्र धाव इथे जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते आहे 43. 43 धावा. चौथा ओव्हर प्रगतीपथाला आहे. स्लोवर वन बॅक ऑफ दी हँड डिलिव्हरी होती. आउटसाइड दी ऑफ स्टंप खूप जास्त बाहेर. आणखीन एक वाईट बॉल. आतापर्यंत जर पाहिलं तर या ओव्हरमध्ये 4 वाईट बॉल टाकले गेलेत, 4 एक्स्ट्रास दिले गेलेत आतापर्यंत या ओव्हरमध्ये. धावसंख्या आता 1 ने पुढे सरसावते 44 धावेंवरती. हा बॉल सरळ राहिलाय, बॅटच्या खालून निघून गेला आणि निर्धाव चेंडू टाकत असताना इकडे नितीन कुलकर्णी, सूरज ठाकरे. आणखीन जर पाहिलं तर यारा यवतमाळ संघाचा फिन चीटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फटका फसलाय. स्वतः जर पाहिलं तर विकेट कीपर बॉलच्या खाली आणि सूरज ठाकरे सारखा फिन चीटर आज मात्र शून्यावरती स्वार होऊन बॅक टू दी पवेलियन. आणि यारा यवतमाळ संघाला लागतोय दुसरा धक्का. टीम लेग बाईचा इशारा या दरम्यान पंचांचा पाहायला मिळतोय. यावेळेला जागेवरून फटका खेळलाय आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिलाय. हा आसमानी टोला सिक्सर. थँक्यू डीजे. तर आपल्यासोबत आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडतील सचिनजी चिम सर. हिलीचा एक गोड आवाज. 51 धावा 51. 3 गडी बाद 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. धन्यवाद अनिकेत बामंदे. एग्रो प्रीमियर लीग का ये तीसरा दिन बीच मैदान पर चलता हुआ. दूसरा मुकाबला यवतमाल वर्सेस जळगांव. 4 ओवर की समाप्ति के बाद कुल रन संख्या जहाँ पहुंची है 51. 51 रनों पर 3 विकेट के नुकसान में अच्छी शुरुआत अभी तक यवतमाल की तरफ से देखने को मिली. और गेंदबाजी के लिए 5वां ओवर लेकर गेंदबाज पंकज
इस बार लपेट कर खेलना चाहते थे, ठीक तरह से बल्ले पर नहीं गेंद, फिर भी यहाँ पर एक रन लेने में कामयाब बल्लेबाज अथर्व। इस बार स्ट्राइक पर राजू, अच्छी बल्लेबाजी करते हुए अभी तक 11 गेंदों में 31 रन बनाकर खेल रहे, उसमें 4 बड़े हिट लगाने में कामयाब। फिर से यहाँ पर गेंद सीधी डाउन द ग्राउंड, फील्डर मौजूद और अच्छा ट्राई, मगर कैच यहाँ पर ड्रॉप होता हुआ, जीवन दान मिलता हुआ बल्लेबाज को दूसरे रन के लिए दौड़ते हुए, और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों द्वारा। धीरे धीरे रन संख्या बढ़ती हुई 54 रन 54 रनों पर। फिर से हवा में गेंद, फील्डर उसके नीचे मौजूद, और इस बार बेहतरीन कैच लेने में कामयाब कैप्टन जाकिर शेख। काफी अच्छी कैच यहां पर पकड़ते हुए कप्तान जाकिर शेख, और एक बड़ा झटका देने में कामयाब गेंदबाज पंकज। अच्छी बल्लेबाजी कर रहे थे राजू, और राजू की जगह पर बल्लेबाज श्रेयस। थैंक यू जी। अच्छी शुरुआत के बाद अच्छी गेंदबाजी में वापसी करते हुए गेंदबाज पंकज। इस बार स्ट्राइक पर श्रेयस। खेलना चाहते थे बीट होते हुए बल्लेबाज। फिर से यहाँ पर रनआउट का चांस हो सकता है, और आसानी से यहाँ पर रनआउट होते हुए बल्लेबाज बगैर खाता खोले श्रेयस, और लगता हुआ ये 5वां झटका। डीजे थैंक यू डीजे। और बल्लेबाजी के लिए संतोष। इस बार अच्छी गेंद अच्छी तरह से खेला यहाँ पर संतोष ने, गेंद सीधी फील्डर की तरफ जाती हुई, अच्छी फील्डिंग। फिर भी यहाँ पर 2 रन लेने में कामयाब। इसी के साथ ओवर की समाप्ति, 5 ओवर की समाप्ति के बाद कुल रन संख्या जा पहुंची 56, 56 रनों पर 5 विकेट के नुकसान में। डीजे थैंक यू डीजे। और गेंदबाजी के लिए चांद मोरे,
आखिरी ओवर लेकर और बल्लेबाजी के लिए बल्लेबाज अथर्व। काफी बेहतरीन यहाँ पर शॉट लगाते हुए अथर्व, गेंद सीधी तारामंडल में 6 रनों के लिए। डीजे थैंक यू डीजे। फिर से यहाँ पर अथर्व तैयार, फिर से यहाँ पर लपेट कर खेलते, कोई फिल्टर मौजूद नहीं, गेंद यहाँ पर बैक टू बैक 6 रनों के लिए। डीजे थैंक यू डीजे। और यहाँ पर अथर्व और एक 6 लगाते तो यहाँ पर 2100 रुपए का इनाम। वाशिम वाले सर तिथून ना वरतून जाऊन एकदा बॉल द्या ना तो प्लीज. हेलो. और यहाँ पर बैक टू बैक 2 छक्के लगाने में कामयाब बल्लेबाज अथर्व। और यहाँ पर एक 6 लगाते तो 2100 रुपए का इनाम यहाँ पे रखा गया है प्रदीप ढगे इनके तरफ से। फिर से यहाँ पर गेंदबाज तैयार, चंद्रकांत काफी महंगे साबित होते हुए अभी तक। इस बार फुल टॉस गेंद और इसी के साथ 2100 रुपए यहाँ पर कमाते हुए अथर्व। हैड्रिक यहाँ पर षटकार लगाते हुए बल्लेबाज अथर्व। डीजे डीजे थैंक यू डीजे। फिर से यहाँ पर गेंदबाज तैयार, चंद्रकांत मोरे। फिर से लपेट कर खेलते, फिर से यहाँ पर गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई सीधी 4 रनों के लिए। डीजे थैंक यू डीजे। इस बार बेहतरीन शॉट लगाने में कामयाब अथर्व और कैच ड्रॉप होता हुआ यहां पर। दूसरा रन लेना चाहते हैं मगर नकारा यहां पर संतोष ने। अभी भी इस ओवर की एक गेंद आना बाकी, काफी महंगा और अभी तक देखने को मिला चंद्रकांत मोरे की तरफ से। रन संख्या 79 रन, 79 रन, 5 विकेट के नुकसान में। एक अच्छी बल्लेबाजी बीच मैदान पर चलती हुई। इस बार काफी हवा में गेंद, फील्डर उसके नीचे, कीपर मौजूद। फिर से यहाँ पर कैच ड्रॉप होती हुई, दूसरे रन के दौड़ते हुए रनआउट का चांस हो सकता है इस बार। और अच्छी रनिंग और दौड़कर यहां पर 4 रन पूरे होते हुए। और इसी के साथ रन संख्या जहां पहुंची 6 ओवर की समाप्ति के बाद 83 रन, 83 रन, 5 विकेट के नुकसान में। और 84 रन का यहां पर लक्ष्य रखा है जलगांव के सामने। डीजे वाशिम ॲग्रो या अगोदरचा जिंकलेला मॅच वाशिम ॲग्रो टीम आणि
अकोला स्ट्रायकर्स यांनी टॉससाठी रेडी राहायचं आहे. यानंतरचा मॅच वैशम मायक्रो वर्सेस अकोला स्ट्रायकर्स. टॉससाठी दोन्ही कॅप्टनने यायचं आहे. वाशिम ॲग्रो वर्सेस अकोला स्ट्रायकर्स टॉससाठी यायचं आहे. सेकंड राऊंड आपल्या आजपासून नेक्स्ट मॅच पासून चालू होणार आहे. सोयाबीन, कपाशी, तूर, हरभरा असो वा मका आणि भाजीपाला, अळीच्या प्रादुर्भावामुळे तुम्ही चिंतेत आहात का? आता घाबरू नका. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर करत आहे क्रॉप जीन, ज्यातील क्लोरॅन्ट्रॅनिलिप्रोल अळीचा मुळापासून नायनाट करते. बाजारातील महागड्या औषधांना आता प्रभावी पर्याय. अत्यंत कमी किमतीत मिळवा जबरदस्त रिझल्ट आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉपक्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं करंट. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप डीआर. सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप एनडी प्लस. मका आणि ऊस या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्लिअर. हे कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या रुंद पानाच्या व गवतवर्गीय तणांचा उगवण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर लगेच नष्ट करते. कांदा, लसूण आणि फळबागांमध्ये तणांच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ऑक्सिजन. हे एक निवडक तणनाशक असून पिकाला धक्का न लावता केवळ तणांचा नायनाट करते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, मिरची, द्राक्ष, आंबा आणि विविध भाजीपाला पिकांवर भुरी, तांबेरा, करपा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे पेरू. हे दुहेरी शक्ती असलेलं बुरशीनाशक आणि कोळीनाशक म्हणून काम करते. त्यामुळे पिकाला हिरवेपणा मिळतो आणि रोगांपासून पूर्ण संरक्षण मिळते. मिरची, द्राक्ष, कांदा, सोयाबीन च्या हस्ते आपण टॉस करणार आहे. या ना प्लीज. चला बॅट्समन जळगाव जळगाव संघाचे बॅट्समन इकडे नाही सर तुम्ही. तर टॉस जिंकला या मॅच मध्ये. तर टॉस जिंकलाय, काय करणार आहात? पहिले आम्ही बॅटिंग करू. बॅटिंगचा निर्णय आहे. अकोला स्ट्रायकर संघ आतापर्यंत खूप छान खेळलाय. दुसऱ्या फेरीतले सामने आहेत. जर इकडनं जिंकला तर समोरच्या फेरीमध्ये दाखल व्हाल, हरला तर प्रवास इथं संपेल. तर त्यानुसार बॅटिंग करत असताना काय टार्गेट डोक्यामध्ये सेट असणार आहे? टार्गेट तर काही नाही, 100-125 रन मारू असं प्लॅनिंग आहे. नक्कीच खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी. सर टॉस गमावला आहे. पहिल्या जर या अगोदरच्या मॅचमध्ये पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग झाली, 80 प्लस धावसंख्या बनवली. परंतु आता बरं जर पाहिलं तर तुम्हाला अगोदर बॉलिंग करायचे, नंतर चेस करायचं, तर डोक्यामध्ये काय असणार आहे? 80-90 रनापर्यंत कसं आम्ही रन देऊ त्यांना. नक्कीच खूप खूप शुभेच्छा मॅचसाठी तुम्हाला, धन्यवाद. वळूया मॅचकडे. तर नक्कीच टॉस यानंतरचा दुसऱ्या फेरीचा संपन्न झाला आहे. टॉस जिंकला अकोला स्ट्रायकर संघाच्या कॅप्टनने. बॅटिंगचा त्यांचा निर्णय असणार आहे. बॉलिंग करताना पाहायला मिळेल आपल्याला वाशिम ॲग्रो असोसिएशन. धन्यवाद. कुटुंब बॉक्स सचिन चिम सर, धन्यवाद. और दोनों ही सलामी बल्लेबाज बीच मैदान पर पंकज और जाकिर, कप्तान स्वयं बल्लेबाजी के लिए और गेंदबाजी के लिए गेंदबाज आकाश. एक बड़ा लक्ष्य यहाँ पर 84 रन, 84 रनों का लक्ष्य रखा यहाँ पर यवतमाल ने. काफी हाई स्कोरिंग एक ग्राउंड और अंपायर का इशारा आने के बाद
और यहाँ पर पहली ही गेंद हवा में, गेंद फील्डर उसके नीचे मौजूद और आसान सा कैच यहाँ पर ड्रॉप होता हुआ, एक जीवनदान मिलता हुआ बल्लेबाज जाकिर। और यहाँ पर जीवनदान मिलता हुआ पंकज को, अच्छी गेंदबाजी आकाश। इस बार फुल टॉस गेंद, कोई फील्डर ऊपर मौजूद है, गेंद सीधी वन बाउंस 4 रनों के लिए डीजे। पंकज तैयार, गेंदबाज तैयार आकाश। फिर से यहाँ पर उड़ाया है, फिर से यहाँ पर गेंद, 1 बाउंस 2 बाउंस 4 रनों के लिए बैक टू बैक 4 रन लगाने में कामयाब पंकज डीजे। थैंक यू डीजे। और काफी बढ़िया यहाँ पर मनोरंजन करते हुए हमारे गोरीला। इस बार दिशा से काफी बाहर और निश्चित रूप से वाइड का आता हुआ इशारा, इसी का बढ़ती हुई रन संख्या जहां पहुंचे 10 रनों पर चलता हुआ ये, माफ कीजिए 11 रनों पर चलता हुआ ये पहला ओवर जिसे पूरा करते हुए आकाश। फिर से खेलना चाहते थे, बैक टू बैक यहाँ पर व्हाइट गेंद, अपील थी मगर नकारा हमारे अंपायर समीर जोशी, काफी तजुर्बा रखते हैं, और अक्षय निर्मल, काफी तेज नजर दोनों ही अंपायरों की हमारी तरफ। फिर से यहाँ पर अक्षय ठाकरे, इस बार फिर से हवा में गेंद, और इस बार कोई गलती नहीं की यहाँ पर फील्डर ने, और लगता हुआ ये पहला झटका पंकज के रूप में 12 रनों पर डीजे। थैंक यू डीजे। और बल्लेबाजी के लिए समाधान पाटिल पंकज की जगह पर। इस बार खेल दिया, करा फील्डिंग और गेंद सीधी सीमा रेखा की तरफ 4 रनों के लिए। इसी के साथ अपना खाता खोलते हुए समाधान पाटिल डीजे।
थैंक यू डीजे। इस बार सम्मान देते हुए बल्लेबाज समाधान पाटिल। इसी के साथ ओवर की समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद कुल रन संख्या जा पहुंची 17 रनों पर, एक विकेट के नुकसान में। डीजे। दूसरा ओवर लेकर अच्छी शुरुआत देने में कामयाब जलगांव के सभी बल्लेबाज। एक ओवर की समाप्ति के बाद 17 रन जुड़ा है, एक विकेट के नुकसान में। इस बार अच्छी गेंद, ब्लॉक हॉल गेंद, काफी तेज गेंद करने में कामयाब गेंदबाज निश्वर। इस बार उल्टोस गेंद, फील्डर जब तक उठाते, खराब फील्डिंग और जिसका नतीजा गेंद सीधी सीमा रेखा की तरफ 4 रनों के लिए। डीजे। थैंक यू डीजे। फिर से यहाँ पर निश्वर तैयार। आतमध्ये जाऊ नको रे। और इस बार दिशा से काफी बाहर और निश्चित रूप से वाइट का आता हुआ इशारा। धीरे धीरे रन संख्या बढ़ती हुई 22 रनों पर। और इसी के साथ विकेट का पतन होता हुआ लगता हुआ दूसरा झटका। और अच्छी गेंदबाजी यहां पर निश्वर की तरफ से। समाधान पाटिल ने अपना विकेट गंवाया यहां पर और उनकी जगह लेने जा रहे बल्लेबाज सीताराम। डीजे। और बल्लेबाजी के लिए बल्लेबाज सीताराम। और इसी एक रन के साथ अपना खाता खोलते हुए सीताराम
फिर से खेलना चाहते थे, ठीक तरह से बल्ले पर नहीं गेंद, और इस ओवर में अच्छी गेंदबाजी अभी तक निशोर की तरफ से। 5 गेंदों में 6 रन खर्च किए और एक सफलता लेने में कामयाब गेंदबाज निश्वर। इस बार फिर से अच्छी गेंद, और इसी के साथ ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या जा पहुंची है 23 रनों पर 2 विकेट के नुकसान में। और अगले कमेंट्री का बाहर संभालेंगे अनिकेत बामंदे। डीजे थँक्यू डीजे. प्रेक्षक आपणा सर्वांचं पुन्हा एक वेळ स्वागत आहे. आज जर पाहिलं तर बुलढाणा ॲग्रो प्रीमियर लीगचा दिवस 3रा आणि पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना असणार आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतले सामने सुरू होतील. बॉलिंगसाठी आपल्याला जगदीश जाधव पाहायला मिळतील. स्टार्क इंग्लंडला आहे सीताराम. पहिलाच बॉल भिरकावण्याचा प्रयत्न, लोअर फुल टॉस होता, जसा पाहिजे तसा खेळू शकले असते यावेळेला बॅटर, परंतु मात्र थोडेसे मिस झाल्यात. फटका खेळण्यासाठी थोडेसे लेट झाले, त्यामुळे या बॉलवरती कोणतीही धाव जोडली जाणार नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 23 धावा 23. तिसरा ओव्हर प्रगतीपथाला 23 बॉल 61 धावेंची गरज. प्रत्येक ओव्हरमध्ये 2 मोठ्या फटक्यांची नितांत गरज असणार आहे. हो, यावेळेला मात्र क्लीन बोल्ड, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, बॉल आतमध्ये वळवला आणि बॉल जसा आतमध्ये आला तसा यष्टांवरती जाऊन धडकलाय. विकेटचं पतन आणि धक्का क्रमांक 3 लागतोय टीम बनाना ब्लास्टर जळगाव संघाला. धावसंख्या धावफलकावरती 23. 23 धावा 3 गडी बाद. 22 बॉल आणि 61 धावेंची गरज आहे. आणि बक्षीस वितरणासाठी मराठी अभिनेते भरत गणेशपुरे यांचं शुभागमन या बुलढाणा नगरीमध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी आपल्याला या मैदानावरती ते पाहायला मिळतील. भरत गणेशपुरे मराठी हास्य अभिनेते. 21 बॉल 61 धावेंची गरज. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, ऑन साइडला डीपमध्ये फिल्डर आहे. त्या बॉलवरती जर पाहिलं तर एक मात्र सिंगल धाव जोडली जाईल. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते आहे 24 धावा 24. 20 बॉल 60 धावेंची गरज. 20 मध्ये करायच्या 60 धावा या मॅच मध्ये.
पुन्हा एक वेळ सहजतेने खेळून काढलाय. सिंगल धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी ही धाव कंप्लीट होईल. डायरेक्ट हिट आहे, डायरेक्ट हिट आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट आली आहे. विकेट डायरेक्ट हिट होता. रॉकेट आर्म थ्रो आणि सुमितची विकेट मैदानाच्या आतमध्ये येते आहे. सुमित पाटील बाद होतील अगदी सस्त्यामध्ये आणि धक्का क्रमांक 4 लागतोय बनाना ब्लास्टर जळगाव संघाला. एकोणावीस बॉल 59 ची गरज होती. आल्या आल्या इथे जर पाहिलं तर कॅप्टन जाकीर शेखच्या बॅटमधून आलाय आसमानी टोला सिक्सर. आता करायचे 18 बॉल आणि 53 धावा. 18 बॉल मध्ये 53 धावेंची गरज आहे. आणि या सामन्याचा आनंद घेत असताना आमचे मार्गदर्शक शुभम भाऊ कडू या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचंही स्वागत. छोटा कडू 18 बॉल 53 धावेंची गरज आहे. 53 धावा करायच्या. स्ट्रायकिंग एंडला प्रशांत इंगडे बनाना ब्लास्टर संघाचा फिंच हिटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटच्या क्षणांमध्ये बॅटिंग करण्यासाठी जाणले जातात प्रशांत. इथे सुद्धा जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न, परंतु मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र झाला नाहीये. प्रत्येक डॉट बॉलने दबाव वाढेल, प्रेशर वाढेल. तो दबाव हटवण्यासाठी तुम्हाला मोठ्या फटक्यांची इथून गरज आहे. मोठे फटके खेळावे लागतील ती क्षमता आहे प्रशांत इंगडे यांच्याकडे. परंतु दुसऱ्या बाजूला विवेक यांचा आव्हान सुद्धा असणार आहे गोलंदाजीमध्ये, त्यामुळे थोडंसं अवघडच जाईल बॅटिंग करण्यासाठी. समोर खेळलाय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहेत, त्यामुळे या बॉलवरती एक मात्र सिंगल धाव सोडली जाईल. एका धावेच्या मदतीने स्ट्राइक रोटेट होते. कॅप्टन जाकीर शेख आता स्ट्रायकिंग एंडला. या अगोदरच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती जर पाहिलं तर एक षटकार लगावला आणि तो जो मोमेंटम आहे तो बनवण्याचं काम या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅप्टन जाकीर शेख सलामीला बॅटिंगला आले, अजून टिकून आहेत. शेवटपर्यंत सामना नेण्याची ताकद ठेवतो हा फलंदाज. समोर खेळण्याचा प्रयत्न. आताही या बॉलवरती सिंगल धाव मात्र जोडली जाईल. सिंगल मात्र सिंगलच येते आहे, म्हणजेच की पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल येत आहेत. इथून सिंगल डबलने काम बनणार नाही आहे.
तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये 2 मोठे असे फटके खेळावे लागतील ज्यामुळे दबाव वाढेल गोलंदाजांवरती. तो दबाव अजूनपर्यंत बनवला नाहीये फलंदाजांनी. समोर खेळलाय, प्रॉपर टायमिंग यावेळेला झाला नाहीये, त्यामुळे याही बॉलवरती मात्र सिंगल धाव. पहिल्या 3 बॉलवरती 3 मात्र सिंगल, म्हणजेच की 14 बॉल आणि 50 धावींची इथून गरज आहे. 14 बॉल 50 धावींची गरज. पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर पाहिलं तर 3 बॉल 3 सिंगल. उडवलाय बॉल हवेत आणि इथे मात्र फिल्डर बॉलच्या खाली आणि कोणतीही चुकी करणार नाही यावेळेला अथर्व. विकेटचं पतन आणि धक्का क्रमांक 5 लागतोय टीम बनाला ब्लास्टर जळगाव संघाला. कॅप्टन जाकीर बाद. यावेळेला पहिलाच बॉल भरत कळम यांच्यासाठी अगदी समोर टाकला आणि सरळ वेध घेतोय शरीराचा. या डॉट बॉलने ओव्हरची होईल समाप्ती. 4 ओव्हर समाप्तीनंतर 34 धावा 5 गडी बाद. 12 बॉल आणि 50 धावांची गरज. निश्वर चव्हाण बॉलिंगसाठी दुसऱ्या ओव्हरचा स्पेल घेऊन 12 बॉल 50 धावांची इथून गरज आहे. प्रशांत इंगडे स्ट्रायकिंग एंडला. इथे मात्र क्लीन बोल्ड केलंय, अगदी आतमध्ये शिरवलंय या बॉलला. यष्टांचा वेध, दांडी गुल, फर्निचर फ्रॅक्चर आणि मैदानाच्या आतमध्ये प्रशांत इंगडे बाद. धक्का क्रमांक 6 लागतोय टीम बनाला ब्लास्टर जळगाव संघाला. अकरा बॉल 50 धावांची गरज आहे. इथे आता गणेश जाधव गणीभाई बॅटिंगसाठी आल्यात. डावखुऱ्याचा फलंदाज गणेश जाधव स्ट्रायकिंगला. 11 बॉल 50 ची गरज. सामना दूरवर गेलाय आता टीम जळगाव संघापासून. अलॉंग दी कार्पेट फटका चांगला खेळला इकडे, त्यामुळे या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव जोडली जाईल. काय बॉल नक्कीच तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली आहे. तिसरे पंच बघतील आता निर्णय त्यांचा येईल. नॉन स्ट्रायकिंग एंडला रनआउट आहे का ते चेक करायचं आहे.
विकेट असणार आहे. विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. 7वा धक्का लागतोय बनाना ब्लास्टर संघाला. बॉल जर पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. सात बॉल 47ची गरज होती आणि इथे सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरीचा हे कॉल आहे. 2 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. म्हणजेच की या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 39 धावांनी होते. 6 बॉल 45 धावांची गरज. 6 मध्ये करायच्यात 45 धावा. समोर खेळण्याचा प्रयत्न. फटका तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळू शकले नाही यावेळेला नितीन कुलकर्णी. त्यामुळे या बॉलवरती जर पाहिलं तर एक धाव मात्र जोडली जाईल. 4 बॉल 44ची गरज या मॅचमध्ये. बॅकफुटला जात चांगला फटका खेळलाय. भरत यांच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 40 धावांची गरज या मॅचमध्ये. तीन बॉल 40 धावांची गरज या मॅचमध्ये. चला यानंतरचे दोन्ही संघ तयार राहायचे. लगेच सामन्याला सुरुवात होईल. विकेट आली आहे तर भरत बाद होतील. 8वा धक्का लागतोय टीम बनाना ब्लास्टर संघाला. शेवटचे 2 बॉल बाकी असणार आहेत.
सिंगल धावा मात्र या बॉलवरती जोडली जाईल आणि मात्र औपचारिकता बाकी या मॅचमध्ये. सामना पूर्णपणे आपल्या बाजूने झुकता गेलाय टीम यारा यवतमाळ संघाने. बॉल हवेत. तर सामना जिंकलाय टीम यारा यवतमाळ संघाने. चांगला खेळ राहिला बनाला ब्लास्टर जळगाव संघाचा, परंतु मात्र शेवटच्या क्षणांमध्ये नक्कीच काही गोलंदाज आजच्या दिवसामध्ये बनाला ब्लास्टर संघाकडून खेळले नाही. त्यामुळे जर पाहिलं तर नक्कीच पहिल्या डावामध्ये जास्त धावा खर्च केल्या आणि दुसऱ्या डावामध्ये मात्र त्या धावा बनवण्यासाठी असमर्थ राहिलाय बनाला ब्लास्टरचा संघ. परंतु चांगला खेळ आणि चांगली बॉलिंग झाली या दुसऱ्या डावामध्ये टीम यारा यवतमाळ संघाची. तर दोन्ही संघ अभिनंदन असेल टीम यारा यवतमाळ आणि वेल प्लेड बनाला ब्लास्टर जळगाव. चला यानंतरचा